नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024साठी पीक विमा भरण्याची सुरुवात 15 जूनपासून झाली असून आपल्याला येथे 15 जुलैपर्यंत हे अर्ज करता येणार आहे। तर मित्रांनो, विमा भरण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै आहे। तर मित्रांनो, ज्या तारखेपासून पीक विमा भरण्यास सुरुवात झाली CSC पोर्टलवरून, तर त्या तारखेपासून आपल्याला पोर्टलवर नवनवीन प्रॉब्लेम पाहायला मिळत आहेत। यामध्ये सर्वात मोठा येणारा प्रॉब्लेम म्हणजे आपण जे काही पीक विम्याचे अर्ज भरतो, अर्ज भरल्याच्या नंतर आपण ज्या वेळेस तो अर्ज सबमिट करतो आणि पेमेंटच्या स्टेपला येतो, तर पेमेंटच्या स्टेपला आल्याच्या नंतर आपण त्या पॉलिसीचं पेमेंट करतो। तर कधी काय होतं की आपण त्या पॉलिसीचं पेमेंट करता वेळेस आपले पेमेंट तेथे सक्सेस होते, तर कधी आपले पेमेंट तेथे होत नाही। तर असे जे काही पेमेंट न झालेले फॉर्म आहे, पेमेंट करूनही, तर अशा वेळेस आपण पेमेंट करूनही आपली पॉलिसी जर आपल्याला तेथे मिळाली नाही, तर आपल्याला तो अर्ज अनपेड ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतो। तर या अनपेड ॲप्लिकेशनमधून आपण त्या पॉलिसीचं ज्यावेळेस साईड ही व्यवस्थित चालू होईल त्यावेळेस आपण त्या पॉलिसीचं पेमेंट हे करू शकता। जर साईड ही व्यवस्थित चालू असेल तर आपण केलेल्या पॉलिसीचं जे काही रिसिप्ट आहे ती आपल्याला तात्काळ मिळते, तर कधी आपल्याला ती रिसिप्ट ही मिळत नाही। तर अशा वेळी आपला अर्ज हा अनपेड ॲप्लिकेशनमध्ये येतो। तर बरेच केंद्र चालक काय करतात की फॉर्म भरतात आणि जे काही आपले फॉर्म आहे हे अनपेड ॲप्लिकेशनमध्ये टाकून देतात आणि ज्यावेळेस साईट चालू झाली की त्यावेळेस त्या पॉलिसींचं पेमेंट हे करून घेतात। तर यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की या अनपेड ॲप्लिकेशनमधील जे काही आपले अर्ज आहे, या अर्जाचे आपण पेमेंट हे किती दिवसापर्यंत करू शकतात। तर जे काही आपले अनपेड ॲप्लिकेशनमधील अर्ज असतील, तर या अनपेड ॲप्लिकेशनमधील अर्जाचे पेमेंट आपण जी काही आपल्याला कट ऑफ डेट देण्यात आलेली आहे, म्हणजेच 15 जुलैपर्यंत सुद्धा आपण त्या अनपेड ॲप्लिकेशनमधील अर्जाचे पेमेंट हे करू शकतात। परंतु आपल्याला तसं करायचं नाही आहे। साईट जर चालू झाली तर लगेच आपल्याला त्या पॉलिसीचे पेमेंट हे करून घ्यायचे आहे। जर आपण नुसते फॉर्म भरले आणि अनपेड ॲप्लिकेशनमध्ये टाकले आणि आपण जर म्हणलं की 15 जुलैला आपण सगळ्या पॉलिसीचं एकदाच पेमेंट करून घेऊ आणि आपले जे काही रिसिप्ट आहे त्या बाहेर काढू, तर त्यावेळेस आपल्याला मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो। कारण की शेवटचे 2-3 दिवस ही जी काही पीक विम्याची साईट आहे ही पूर्णपणे स्लो असते। यामध्ये आपले तर शेवट आपल्याला या पोर्टलवर खूप मोठे प्रॉब्लेम पाहायला मिळू शकतात। त्यासाठी आपण जे काही अनपेड ॲप्लिकेशनमध्ये टाकलेले अर्ज असतील त्या पॉलिसींचं पेमेंट हे साईट जर चालू असेल तर लगेच करून घ्यायचे आहे। आपल्याला शेवटच्या तारखेची वाट पाहायची नाही आहे। तसं पाहिलं तर आपण शेवटच्या दिवशीसुद्धा त्या पॉलिसीचं पेमेंट येथे करू शकतात। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला जर वाटलं की अनपेड ॲप्लिकेशनमधील जो काही आपला अर्ज आहे हा अर्ज आपण चुकीचा भरलेला आहे, तर हा जो काही अर्ज आहे तर अनपेड ॲप्लिकेशनमधून हा अर्ज आपण इथून त्या पॉलिसी डिलीटसुद्धा करू शकतात आणि डिलीट केलेल्या पॉलिसी आपण येथे नव्याने सुद्धा भरू शकतात। परंतु आपण जो काही अर्ज फायनल सबमिट केलेला आहे त्याची रिसिप्ट निघालेली आहे, तर अशा अर्जामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही। त्यामुळे आपण व्यवस्थित काळजीपूर्वक हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तो फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे। तर यामध्ये आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।